या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तर नगरोत्थान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर शहरातील हद्दवाढ भागासह इतर ठिकाणी ड्रेनेज टाकण्याकरता शासनाकडे निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 2020-24च्या अंदाजपत्रकामध्ये 363 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता. या अनुषंगाने बाळे परिसरातील वारद फार्म व ग्रीन अपार्टमेंट या भागातील नागरिकांनी या भागात ड्रेनेज लाईन व सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरत असल्याबाबत, तसेच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचण होत असल्याबाबत वारंवार सूचना केल्या होत्या. त्यानुसार गटनेते आनंद चंदनशिवे यांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, कृषी मंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विभागास वारद फार्म ते ग्रीन्स अपार्टमेंट ते नाला परिसर या भागातील अडचण दूर करण्याबाबत पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानुसार प्रत्यक्ष ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आज या भागातील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी या भागातील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी गटनेते आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी यांचे आभार व्यक्त करून या भागातील ड्रेनेजची समस्या सोडवल्याबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी या भागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.